ठाण्यातल्या पाचपखाडी परिसरातल्या एका इमारतीला आग लागलेली आहे। कचराळी तलाव शेजारच्या तृष्णा सोसायटीच्या इमारतीला आग लागली आहे। या इमारतीमध्ये रहिवासी हे नुकतेच राहण्यासाठी आलेले आहेत। नवीन ही इमारत आहे आणि या नवीन इमारतीला आग लागल्याचं समोर येत आहे। ठाणे महानगरपालिकेचा आपत्कालीन विभाग या रहिवाशांना इमारतीतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय। ठाण्यातल्या पाचपखाडी परिसरातली ही नवीनच बांधली गेलेली इमारत आहे। आपत्कालीन विभागाकडनं सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। अग्निशमन दल सुद्धा घटनास्थळी तातडीनं दाखल झालेलं होतं। इमारतीमधले जे रहिवासी आहेत त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न तातडीनं सुरू करण्यात आलेले होते। आग नेमकी कशामुळे लागली आहे कारण अद्याप समजू शकलेलं नाही। मनीष गांगुर्डे आपले प्रतिनिधी या आगीच्या घटनेसंदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मनीष, नवीन इमारतीला ही आग लागल्याचं समजतंय, काय नेमकं आग लागण्यामागचं कारण समोर येताना दिसतंय आणि सध्याची नेमकी काय तिथली स्थिती आहे? अजिंक्य सर, ठाण्यातील ही कचराळी जो परिसर आहे पाचपाखाडीतला, त्या तलावाच्या शेजारी असलेली ही तृष्णा सोसायटी आहे। या सोसायटीचं नुकताच इमारतीचं बांधकाम झालेलं आहे आणि नवीनच इमारत आहे आणि या इमारतीमध्ये संपूर्ण कुटुंब या बिल्डिंगमध्ये राहत आहेत आणि साधारण एक अर्धा तासाच्या पूर्वी या ठिकाणी आग लागली, जी 8व्या माळ्यावरती आग लागली होती। ती आग वाढत वाढत पुढे ती 9व्या 10व्या माळ्यापर्यंत गेली, पण इमारतीचं जे फायरचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते व्यवस्थित असल्यामुळे तात्काळ आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलांना यश आलेलं आहे। सध्या संपूर्ण इमारतीमध्ये कूलिंग ऑपरेशन सध्या चालू आहे। इमारतीमध्ये ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांना आपत्कालीन व्यवस्था जी आहे ठाणे महानगरपालिकेची, ते सिनियर सिटीजनना, ज्येष्ठ नागरिकांना खाली घेऊन येत आहे स्टेअरकेसच्या या ठिकाणाहून। बरं, ठीक आहे मनीष, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।